नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जीके एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आगामी काळामध्ये होणाऱ्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्यापैकी विशेषतः सरळ सेवा भरती जसं पोलीस भरती, शिक्षक भरती, तलाठी भरती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद भरती, अशा सर्व भरतीसाठी उपयुक्त आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रश्नांचा आढावा आपण या सेशनच्या माध्यमातून घेणार आहात. नक्कीच मी अपेक्षा करतो या यूट्यूबच्या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला ही जी माहिती मिळेल ती अत्यंत उपयुक्त असेल. कारण यामध्ये जेवढे आपण प्रश्न घेतोय ते प्रश्न मुख्यतः मागे कुठल्या ना कुठल्या तरी भरतीला विचारलेले असतील. त्याच्यामुळे नक्कीच या सिरीजचा तुम्हाला फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर लिंक करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो प्रश्न म्हणजे काय? महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केलेला होता? हा आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, तुमच्या पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्न कोणता आहे? खेडा सत्याग्रहाशी संबंधित आहे. मिल मालक, जमीन मालक, शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी असे तुमच्या पुढे 4 पर्याय आहेत. तर मित्रांनो, आपण गांधीजींचा थोडाफार आपण आढावा जर घ्यायचं म्हटलं तर गांधीजींच्या बद्दल, गांधीजी जेव्हा आफ्रिकेला गेले, आफ्रिकेवरून जेव्हा भारतामध्ये आले, तेव्हा खऱ्या अर्थाने गांधीजींच्या कार्याची भारतामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि गांधीजी 9 जानेवारी 1915 ला गांधीजी भारतामध्ये परत आले. आणि गांधीजी भारतामध्ये परत आल्यानंतर साधारणतः एक वर्षभर त्यांनी भारतामध्ये जवळपास आपल्या पूर्ण भारताचा त्यांनी दौरा केला आणि सत्य परिस्थिती भारताची नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मग 1916 ला काँग्रेसचं लखनौ अधिवेशन भरलं होतं आणि त्याच अधिवेशनामध्ये गांधीजींना एका शेतकऱ्याने, पांड्या नावाच्या शेतकऱ्याने गांधीजींना नीळ पिकाच्या लागवडीच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक समस्या आहेत आणि त्या समस्याची जाणीव गांधीजींना करून देण्यात आली. घटना 1916 ची आहे. मग गांधीजीने काय केलं? 1915 च्या नंतर गांधीजी भारतामध्ये आल्याच्या नंतर 1917 ला गांधीजींच्या नेतृत्वाखालील बिहार राज्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह पार पाडण्यात आला. चंपारण्य सत्याग्रह. पहा, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षीचा? 1917 चा आहे. चंपारण्य सत्याग्रह गांधीजीने कोणत्या कारणासाठी केलेला होता? तर नीळ पिकाच्या लागवडीच्या संदर्भामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना या ब्रिटिशांच्या जाचकाठीमधून त्यांची मुक्तता झाली पाहिजे, म्हणून गांधीजीने केलेला सत्याग्रह म्हणजे कोणता आहे? चंपारण्य सत्याग्रह. आणि तो सत्याग्रह कधीचा आहे मित्रांनो? 1917 चा आहे. मग चंपारण्य सत्याग्रह हा 1917 चा नीळ पिकाच्या लागवडीच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर 1918 ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली 1918 ला जो काही गुजरात राज्यामधील अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा लढा उभा करण्यात आला. गिरणी कामगार. ओके. आणि गिरणी कामगारांचा लढा जसाही झाला, म्हणजे अहमदाबाद गिरणी कामगारांचा जो उठाव आहे तो गिरणी कामगाराशी संबंधित आहे. चंपारण्य सत्याग्रह नीळ पिकाच्या लागवडीच्या संदर्भात आहे. आणि तिसरा, या अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा जसाही झाला तसंच या 7 दिवसाच्या नंतर 1918 ला गुजरात राज्यामधील खेडा या जिल्ह्यामध्ये गांधीजीने जो सत्याग्रह घडून आणला तोच सत्याग्रह म्हणजे कोणता आहे? खेडा सत्याग्रह आहे, जो अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा झाल्यानंतर अगदी 7व्या दिवशी तो सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. आणि मित्रांनो, खेडा सत्याग्रह कशासाठी केलेला होता? तर त्या काळामध्ये 1918 ची जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ होता.
आणि केवळ दुष्काळच नव्हे तर त्यावेळेला प्लेगची साथ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली होती. त्याच्यामुळं शेतकरी 2 टाइम जेवण करेल इतकी गंभीर परिस्थिती त्या शेतकऱ्यांची होती. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये इंग्रजांनी जो शेतसारा होता तो 25% वाढवलेला होता. आणि प्रचंड हालाकीच्या परिस्थितीमध्ये एवढं ब्रिटिशांना शेतसारा देणं शेतकऱ्यांना बिलकुलही शक्य नव्हतं. म्हणून गांधीजीने खेडा सत्याग्रह उभा केला आणि जो काही शेतसारा वाढवलेला होता, केवळ वाढवलेला कमीच नाही केला तर शेतकऱ्यांचा शेतसारा इंग्रजांना माफ करावा लागला होता. अशा पद्धतीनं या तीनही लढ्यामध्ये गांधीजीने चंपारणे सत्याग्रहाच्या माध्यमातून नीळ पिकाच्या लागवडीच्या संदर्भातल्या समस्या सोडवल्या. त्याच्यानंतर 1918 ला अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा जो होता तो पण लढा गांधीजीने यशस्वी केला आणि कामगारांना वाढीव भत्ता देण्यासाठी त्यांनी भाग पाडलं. नंबर 3 चा खेडा सत्याग्रह हा जो होता तो कोणासाठी होता? शेतकऱ्यांसाठी होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर फायनली अगदी बरोबर असेल. गांधीजी यांनी तो खेडा सत्याग्रह 1918 ला केला. राज्य गुजरात आहे. दुष्काळ आणि प्लेगची साथ असल्यामुळं शेतकऱ्यांना शेतसारा भरणं शक्य नव्हतं. म्हणून इंग्रजांना हा शेतसारा गांधीजींच्या नेतृत्वाखाली माफ करावा लागला. आणि अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 येतं. गांधीजीवरती आणखीन एक 2-3 प्रश्न नेहमी असतात. त्यांना एका माणसाचे सैन्य असं म्हटलं जातं. एका माणसाचे सैन्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. एवढंच नव्हे, गांधीजींना गांधीजींना राष्ट्रपिता असंही म्हटलं जातं. गांधीजींना राष्ट्रपिता म्हणणारे कोण होते? सुभाषचंद्र बोस होते. सुभाषचंद्र बोस होते. आणि रवींद्रनाथ टागोरांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी त्यांनी बहाल केली होती. ही पदवी कोणी बहाल केली होती? टागोरांनी बहाल केलेली होती. आणि सरोजिनी नायडू यांनी गांधीजींना बापू सुद्धा असं संबोधलेलं होतं. एवढंच नव्हे, आणखीन एक प्रश्न असतो बघा नेहमी, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे हे होते गोखल्यांचे गुरु. कोणाचे गुरु होते? गोखले यांचे गुरु होते. आणि गोखले हे कोणाचे राजकीय गुरु होते? महात्मा गांधीजीचे होते. अशा पद्धतीने मित्रांनो हा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या सगळ्या सिरीजचा फायदा होईल. मित्रांनो, आपली नवीन बॅच पण लॉन्च करतोय आपण जीएस ची. अधिक चौकशीसाठी हा इथे दिलेला नंबर आहे. तुम्ही नंबरला कॉल करून बॅच बद्दल किंवा तुम्हाला कुठलीही समस्या असेल त्या संबंधित तुम्ही या नंबरवरती कॉल करून चौकशी करू शकता. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? तुमच्या पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. तर 1861च्या कायद्याने 1861च्या भारतीय परिषद कायद्याने भारतीय परिषद कायद्याने इसवी सन 1862 मध्ये इसवी सन 1862 मध्ये मुंबईच्या विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली. विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली. आणि या मुंबईच्या विधान परिषदेची जी पहिली बैठक पार पडलेली होती ती पहिली बैठक कोणत्या ठिकाणी भरवण्यात आली होती? तर मुंबई मधील जे काही टाउन हॉल होतं या टाउन हॉल वरती ही बैठक पार पडण्यात आलेली होती. आणि या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष जे होते या पहिल्या बैठकीचे जे अध्यक्ष होते सर जॉर्ज क्लार्क होते. सर जॉर्ज क्लार्क होते. आणि हे तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली परिषद पार पडली. आणि जेव्हा मुंबई विधान परिषदेची निर्मिती झाली त्यावेळेला मुंबई विधान परिषदेचे किंवा कौन्सिलचे मेंबर अनेक जणांनी त्या ठिकाणी ते पद भूषवलेलं आहे. जसं त्याच्यामध्ये बघा आपण विचार केला फिरोज शाह मेहता
हे पण मुंबईच्या विधान परिषदेचे सदस्य होते. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक सुद्धा विधान कौन्सिलचे सदस्य होते. त्याच्यानंतर गोखले सुद्धा या मुंबईच्या कौन्सिलचे सदस्य होते. एवढंच नव्हे, रानडे सुद्धा या कौन्सिलचे मेंबर होते. आणि प्रश्न काय विचारलाय आपल्याला, पहिले सदस्य कोण होते, ज्यांना आपण मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतो आपण, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, ज्यांनी पहिली राजकीय संघटना म्हणून जी संघटना उभी केली होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ग्रँड मेडिकल कॉलेज ज्यांनी स्थापन केलं, मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा जे सुरू करणारे होते, एका प्रचंड श्रीमंत घराण्यातला मुलगा मुंबईच्या विकासासाठी ज्याने उभं आयुष्य आपलं वेचलं, तेच म्हणजे कोण आहेत, तर ते नाना जगन्नाथ शंकर सेठ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य म्हणजे कोण, नाना जगन्नाथ शंकर सेठ. आणि जगन्नाथ शंकर सेठ यांचं जे मूळ गाव होतं ते मुरबाड होतं, मुरबाड. आणि मुरबाड म्हणजे जिल्हा कोणता येतो, ठाणे जिल्हा येतो. यावरती पण प्रश्न परीक्षेला बऱ्याचदा विचारलेला आहे, शंकर सेठ यांचं मूळ जन्मगाव कोणतं. पण त्यांचं पूर्ण आयुष्य मुंबईमध्येच गेलेलं आहे, म्हणून हे ठिकाण परीक्षेला बऱ्याचदा विचारलं जातं. आणि 1852 मध्ये यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी नावाची संघटना सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी हिला पहिली राजकीय संघटना आपण महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना म्हणून ज्याच्याकडे पाहतो आपण, ती बॉम्बे प्रेसिडेन्सी सुद्धा कोणी स्थापन केली, जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. नंबर 3 चा प्रश्न आहे. नंबर 3 चा प्रश्न कोणता येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक केव्हा सुरू केलेले होते. बहिष्कृत भारत. आणि मित्रांनो, यांच्यावरती नेहमीच प्रश्न असतात बघा. आपल्याला काय महत्वाचे तेवढ्या घटना माहिती असतात, पण मुद्देसूद माहिती आपल्याकडे नसतं, म्हणून आपण बऱ्याच वेळा रिझल्टला मुकतो आपण. म्हणून याच्यामध्ये बघा, सगळ्या गोष्टी बारकाव्याने जर तुम्ही करत गेलात ना, नक्कीच तुम्हाला फायदा होतो. आणि अभ्यास ही एका दिवसाची गोष्ट नाही, ती निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. ती जेवढी आपण शांत पद्धतीने करू, तेवढं मिळणारं यश हे तुम्हाला नक्कीच मोठं असेल. मित्रांनो, यातला जो पहिला प्रश्न बघा, त्याच्यामध्ये बहिष्कृत भारत वरती आहे. बाबासाहेबांच्या आपण वृत्तपत्राची जर माहिती घेतली, 1920 ला पहिलं वर्तमानपत्र आहे. 1920 च्या नंतर 1927 ला दुसरं वर्तमानपत्र आहे. त्याच्यानंतर 1928 ला तिसरं वर्तमानपत्र आहे. त्याच्यानंतर 1930 ला चौथं वर्तमानपत्र आहे. आणि 1956 ला बाबासाहेबांचं शेवटचं वर्तमानपत्र. म्हणजे एकदम महत्वाचे जे आहेत ते तुम्हाला तेवढे तरी किमान लक्षात असणं गरजेचं आहे. आता बघा, याच्यामध्ये 1920 ला बाबासाहेबांनी जे सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं ते मूकनायक नावाचं वर्तमानपत्र होतं. कोणतं? मूकनायक. आणि मूकनायक नावाचं जे वृत्तपत्र होतं, हे बाबासाहेबांनी सुरू केलेलं पहिलं वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य काय, बाबासाहेबांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र. आणि परत या वृत्तपत्राचं वैशिष्ट्य असंही येतं, बाबासाहेबांना हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी 2500 रुपयाची त्या काळामध्ये मदत केलेली होती. म्हणजे शाहू महाराज इतके दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी जात पात धर्म, गरीब उच्च श्रीमंत या कुठल्याही बाबीमध्ये त्यांनी त्यांचं साम्राज्य अडकवलेलं नव्हतं. म्हणजे खूप प्रचंड विद्वान, प्रचंड मोठी दूरदृष्टी. त्याच्यासाठी शाहू महाराजांचं जे काय योगदान आहे, बाबासाहेबांच्या साठी सुद्धा, किंवा बाबासाहेबांनी पुन्हा त्यांचे विचार धरून ज्या सगळ्या गोष्टी केले, म्हणजे अत्यंत जातीच्या पलीकडे जाऊन हे एकमेकाला आपले गुरु मानलेले होते. आणि हे जे मूकनायक नावाचं वर्तमानपत्र होतं, या वृत्तपत्रावरती संत तुकारामाचे वचने सुद्धा छापले जात होते. हे पण तुम्हाला विसरता कामा नये. त्याच्यानंतर दुसरं जे वर्तमानपत्र आहे 1927 ते वर्तमानपत्र म्हणजे कोणतं आहे, बहिष्कृत भारत नावाचं वर्तमानपत्र आहे. हे 1927
27चा आहे आणि बहिष्कृत भारत वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत ज्ञानेश्वराची वचने छापत होते. कोणते? संत ज्ञानेश्वर. आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्न इथंच विचारलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. 1927 हे उत्तर येतं. त्याच्यानंतर 1928 ला बाबासाहेबांनी समता नावाचं वर्तमानपत्र सुरुवात केलेलं होतं. त्याच्यानंतर 1930 ला बाबासाहेबांनी जनता नावाचं वर्तमानपत्र सुरुवात केलेलं होतं. आणि जनता या वर्तमानपत्राची टॅगलाईन काय होती मित्रांनो? तर त्यांनी लिहिलं होतं, गुलामांना तू गुलाम आहेस, गुलामांना तू गुलाम आहेस असे सांगा, जेणेकरून तो बंड करून उठेल, असं ब्रीद वाक्य हे कोणत्या वर्तमानपत्राचं होतं? तर हे जनता नावाच्या वर्तमानपत्रावरती एक टॅगलाईन होती. आणि त्याच्यानंतर 1956 ला बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत नावाचं वर्तमानपत्र सुरुवात केलं होतं. आणि प्रबुद्ध भारत हे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन जो काही त्यांनी पक्ष स्थापन केलेला होता, रिपब्लिकन पक्षाचं मुख्य वर्तमानपत्र म्हणजे कोणतं होतं? प्रबुद्ध भारत होतं. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जो बहिष्कृत भारतशी संबंधित आहे तो पर्याय क्रमांक 2 1927 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी फायनली बरोबर आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, हा, सत्यमेव जयते हे बोध वाक्य डॅश डॅश या प्राचीन भारतीय ग्रंथामधून घेतलेले आहे. तर मित्रांनो तुमच्या पुढे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. सत्यमेव जयते हे बोध वाक्य डॅश डॅश या प्राचीन भारतीय ग्रंथामधून घेतलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं बघा, मुंडक उपनिषद नावाचं जे काही आपलं संस्कृत मधलं प्राचीन साहित्य आहे त्याच्यामध्ये गुरु शिष्याचा संबंध दर्शवलेला आहे. 65 श्लोक आहेत. त्या 65 श्लोकापैकी 3.1.6 या श्लोकामध्ये एक मंत्र आहे आणि त्या मंत्रातलं जे पहिलं वाक्य, पहिला शब्द आहे म्हणजे पहिले जे 2 अक्षर आहेत ते आपण घेतलेलं आहे आणि तेच आपल्या भारताचं काय आहे? ब्रीद वाक्य आहे. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे कुठून घेण्यात आलेलं आहे? ग्रंथ विचारला तर मुंडक उपनिषद नावाचा ग्रंथ येतो. आणि ते कुठून घेतलेलं आहे तर सारनाथ येथील अशोकांनी निर्माण केलं, सम्राट अशोकाने जे निर्माण केलेलं होतं सिंहस्तंभ ज्याला म्हटलं जातं. आणि त्या सिंहस्तंभावरून हे ब्रीद वाक्य आपण स्वीकारलेलं आहे. पण ते मूळ कुठल्या ग्रंथात आहे? मुंडक उपनिषद नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्या सत्यमेव जयते बद्दल जर आपण त्याची कहाणी पाहिली, इसवी सन 1918 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1918च्या मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये हा नारा त्यांनी दिलेला होता. मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी याची घोषणा केलेली होती. पण त्याच्याही पूर्वी ही जी घोषणा आहे, सत्यमेव जयते नावाची जी घोषणा आहे, ही घोषणा आपल्याला परत कुठं आढळते तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी जी कादंबरी लिहिली होती ती कादंबरी म्हणजे कोणती? आनंदमठ नावाची कादंबरी. आणि या कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या घोषणेचा उल्लेख केलेला होता. ते नंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1918 ला मुंबईच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये म्हणलेलं होतं. जेव्हा आपल्या संविधानाची प्रक्रिया सुरुवात झाली तेव्हा सत्यमेव जयतेला 26 जानेवारी 1950 ला हे आपल्या भारताचं ब्रीद वाक्य म्हणून काय करण्यात आलं? स्वीकारण्यात आलं. सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा नेहमीच विजय असतो हे त्याच्यामधून सांगितलं जातं. आणि आपल्या भारताची जी राजमुद्रा आहे, राजमुद्रेच्या अगदी खालच्या बाजूला
देवनागरी लिपीमध्ये हे वाक्य त्या ठिकाणी कोरलेलं आहे आणि ते आपल्या भारताचं काय आहे, ब्रीद वाक्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरुवात केलेली होती? तुमच्या पुढे 4 पर्याय आहेत. तर याच्यामध्ये बघा, हे जे दर्पण नावाचं वर्तमानपत्र आहे हे टिळकांशी संबंधित नाही. ओके. त्याच्यानंतर प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र सुद्धा टिळकांशी संबंधित नाही. तरुण भारत नावाचं वर्तमानपत्र सुद्धा टिळकांशी संबंधित नाही. तर याच्यामध्ये आहे बघा, लोकमान्य टिळकांशी संबंधित केसरी आणि मराठा हे 2 वर्तमानपत्र आहेत आणि हेच या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. बाकीचे पर्याय मिक्स मध्ये टाकलेले आहेत म्हणून ते उत्तर येऊ शकत नाही. दर्पण हे जे वर्तमानपत्र आहे इसवी सन 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ते सुरुवात केलेलं होतं. बाळशास्त्री जांभेकर, आणि हे मराठी मधलं पहिलं वर्तमानपत्र म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर प्रभाकर नावाचे जे वर्तमानपत्र आहे ते बाहू महाजन यांनी इसवी सन 1841 मध्ये सुरुवात केलेला आहे. बाहू महाजन 1841 ला, म्हणून तोही त्या ठिकाणी पर्याय कटतो. तरुण भारत नावाचं जे वर्तमानपत्र आहे हे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी 1918 मध्ये बाबूराव ठाकूर यांनी ते स्थापन केलेलं आहे. बाबूराव ठाकूर. म्हणून या ठिकाणी हे 3ही पर्याय कटतात आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. हे 2 वर्तमानपत्र केसरी आणि मराठा, केसरी हे जे वर्तमानपत्र होतं आणि मराठा हे जे वर्तमानपत्र होतं हे टिळकांनी 1881 ला सुरू केलेले वर्तमानपत्र आहेत. केसरी हे मराठी भाषेमधून छापलं जात होतं आणि मराठा हे इंग्रजी भाषेमधून छापलं जात होतं. आणि मराठाचे संपादक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर होते आणि इंग्रजीचे संपादक कोण होते, स्वतः लोकमान्य टिळक होते. मग या दोघांमध्ये वाद झाला. 1886 ला यांच्यामध्ये वाद झाला आणि 1886 ला वाद झाल्यानंतर आगरकरांचं म्हणणं होतं अगोदर सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत, टिळकांचं म्हणणं होतं अगोदर राजकीय सुधारणा झाल्या पाहिजेत. दोन्हीही सुधारणा समाजाचे 2 चाका आहेत आणि दोघांची प्रगती एकदाच झाली पाहिजे असं म्हणणारे शाहू महाराज होते. आणि अशा पद्धतीनं यांच्यामध्ये वाद झाला 1886 ला. मग नंतर केसरी या वर्तमानपत्राचा राजीनामा दिला आगरकर आणि आगरकर बाहेर पडले आणि आगरकरांनी 1887 ला स्वतःचं वर्तमानपत्र सुरुवात केलं आणि ते वर्तमानपत्र म्हणजे कोणतं होतं, सुधारक नावाचं वर्तमानपत्र होतं. मित्रांनो, हेही वर्तमानपत्र 2 भाषेमध्ये होतं. सुधारकचं मराठीचं संपादक म्हणून स्वतः आगरकर होते आणि इंग्रजी मधून जे छापलं जात होतं त्याचे संपादक कोण होते, गोपाळ कृष्ण गोखले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 केसरी व मराठा. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे कोणी नेतृत्व केलेले होते? मित्रांनो, पानिपतच्या युद्धाबद्दल एवढा घटनाक्रम पक्का लक्षात ठेवायचा. नंबर 1, पानिपतचं पहिलं युद्ध 1526 चं आहे, 1526. पानिपतचं दुसरं युद्ध आहे 1556. पानिपतचं तिसरं युद्ध तारखेसहित लक्षात ठेवा 14 जानेवारी 1761. यावरती बराच वेळा प्रश्न विचारले जातात. असे 3 पानिपतचे युद्ध झालेले आहेत. 1526 ला जे पानिपतचं युद्ध झालेलं आहे या पानिपतच्या युद्धामध्ये बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी असा तो संघर्ष होता. बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी, आणि ह्याच्यामध्ये इब्राहिम लोधीचा या ठिकाणी काय झाला, पराभव झाला. आणि अशा पद्धतीनं बाबर यांच्या नेतृत्वाखाली पानिपतच्या पहिल्या युद्धाने दिल्लीच्या तख्तामध्ये मुघल साम्राज्याची काय करण्यात आली, या ठिकाणी स्थापना करण्यात आली. म्हणून मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत तर ते बाबर आहेत. कोणत्या युद्धाने, पानिपतच्या पहिल्या युद्धाने. पानिपतच्या
पहिल्या युद्धाने त्या ठिकाणी काय करण्यात आलं, हे मुघल साम्राज्य निर्माण करण्यात आलं आणि पहिल्या युद्धामध्ये बाबरचा विजय होतो आणि इब्राहिम लोदीचा पराभव होतोय. पानिपतचं दुसरं युद्ध आहे 1556 ला आणि हे अकबर विरुद्ध हेमू या राजाच्या नेतृत्वाखाली झालं आणि या ठिकाणी इथं हेमूचा पराभव झाला आणि अशा पद्धतीनं अकबराने आपलं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. त्याच्यानंतर 14 जानेवारी 1761 ला अहमद शाह अब्दाली किंवा दुराणी म्हणतो आपण विरुद्ध मराठे असा संघर्ष म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध आहे. या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं वैशिष्ट्य काय, पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व करणारे म्हणजे कोण होते, तर सदाशिवराव होते. सदाशिवराव हे सेनापती होते. कोण होते, सेनापती होते. आणि या ठिकाणी या युद्धामध्ये पेशवा म्हणून कोण होते, तर विश्वासराव होते. विश्वासराव. आणि एवढंच नव्हे, प्रथम बाजीराव आणि मस्तानी यांचं अपत्य शमशेर बहादूर सुद्धा या युद्धामध्ये मराठ्यांकडून लढलेला होता. शमशेर बहादूर. आणि या युद्धामध्ये अहमद शहाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा पूर्णतः पराभव करण्यात आलेला होता. आणि या युद्धामध्ये सदाशिवराव मारले गेले आणि विश्वासराव सुद्धा मारले गेले आणि या ठिकाणी शमशेर बहादूर यांच्यावरती सुद्धा मोठी जखम झालेली होती. कालांतराने शमशेर बहादूर शहा यांचं सुद्धा निधन झालेलं होतं. खऱ्या अर्थाने इथं मराठा साम्राज्य बुडाला असं म्हटलं जातं. पण ह्याच्यानंतर या सगळ्या युद्धाच्या नंतर जे काही थोरले महादेवराव नंतर पेशवे बनले आणि थोरले महादेवरावाच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने पुन्हा मराठा साम्राज्याला एक मोठं यश प्राप्त झालं आणि मराठा साम्राज्य जे बुडालेलं होतं त्याला पुन्हा एक सोन्यासारखे दिवस आणून देण्याचं काम पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या नंतर तर थोरले महादेवरावांनी केलं. आणि थोरले महादेवरावाचं 1772 ला निधन झालं. 72च्या नंतर थोरले महादेवराव निपुत्रिक असल्यामुळं त्यांचा भाऊ नारायणरावाला गादीवरती आणण्यात आलं. पण नारायणरावाची हत्या राघोबाने केली. राघोबाने हत्या केल्यानंतर मराठा साम्राज्यामध्ये बारभाईची टीम तयार झाली. त्याच्यामध्ये नाना फडणवीस मुख्य होते आणि हा संघर्ष खूप मोठा आहे. कधीतरी तुम्हाला ते लेक्चरच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली कोण असेल, सदाशिवराव पेशवा. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण बाबासाहेबांचे ग्रंथ थोडेसे पाहत असताना हे महत्वाचे 2-3 ग्रंथ आहेत, तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. 1923 ला बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी 1923 ला. त्याच्यानंतर 1930 ला बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे कोणता आहे, अनहिलेशन ऑफ कास्ट. अनहिलेशन ऑफ कास्ट हा त्यांचा ग्रंथ आहे 1930 चा. 1940 ला बाबासाहेबांनी पाकिस्तान किंवा भारताची फाळणी हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला 1940 ला लिहिला. त्याच्यानंतर 1943 ला महात्मा गांधी आणि त्याच्यानंतर जिना हा ग्रंथ बाबासाहेबांनी कधी लिहिला, तर 1943 ला लिहिला. त्याच्यानंतर 1945 ला बाबासाहेबांनी लिहिलेलं प्रसिद्ध पुस्तक म्हणजे काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केलेलं आहे, अस्पृश्यांसाठी काय केले हा ग्रंथ त्यांनी लिहिला 1945 ला. त्याच्यानंतर 1946 ला बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे कोणता आहे, हू वेर द शूद्राज हा नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला 1946 ला. आणि 1956 ला बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे कोणता आहे, बुद्ध अँड
हिज धम्म नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. कोणत्या वर्षी? 1956 ला. आणि हे बाबासाहेबांचं कदापि शेवटचंच लिखाण होतं. आणि मात्र ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य बाबासाहेबांच्या निधनाच्या नंतर 1957 ला हे प्रकाशित करण्यात आलं. एका प्रश्नामध्ये बाबासाहेब संपू शकत नाहीत, शिवाजी महाराज संपू शकत नाहीत, शाहू महाराज संपू शकत नाहीत, आपलं काय महात्मा ज्योतिबा फुले संपू शकत नाहीत, कर्वे संपू शकत नाहीत, आगरकर. इतकं प्रचंड मोठं योगदान या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आणि या देशाच्या संबंध जडणघडणीमध्ये या सर्व लोकांचं योगदान आहे. आपण एका प्रश्नामध्ये त्यांना बांधू शकत नाही मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? चला कमेंट करून सांगा. डिस्कवरी ऑफ इंडिया. फास्ट कमेंट येतील. हा, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे, जेव्हा 1942 ला छोडो भारत चळवळ झालेली होती, छोडो भारत चळवळ. आणि छोडो भारत चळवळीचा ठराव जो मुंबईच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेला होता. कुठल्या अधिवेशनात मांडण्यात आला होता? मुंबईच्या. आणि छोडो भारत चळवळीचा ठराव जो आहे पंडित नेहरू यांनी मांडलेला होता. कोणी मांडला? पंडित नेहरू यांनी. आणि छोडो भारत चळवळ ही 9 ऑगस्ट 1942 ला सुरू करण्यात आलेली होती. 9 ऑगस्ट 1942 ला. आणि त्याच वेळेला ही चळवळ सुरू झाली आणि आपल्या भारतामधल्या अनेक नेत्यांना अटक सत्र सुरू करण्यात आलेलं होतं. यावेळी गांधीजीने दिलेला प्रसिद्ध नारा म्हणजे डू ऑर डाय, करा किंवा मरा, हा जो प्रसिद्ध नारा होता तो गांधीजीने दिलेला होता. वर्ध्यामध्ये हा ठराव काँग्रेसच्या मंडळामध्ये तो मांडण्यात आला होता. अधिकृत त्याला 42 ला मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं होतं त्याच्यामध्ये तो ठराव मांडण्यात आलेला होता. आणि जेव्हा हे अटक सत्र सुरू झालं त्याच अटकेमध्ये पंडित नेहरू यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. आणि हेच पंडित नेहरू अहमदनगरच्या कारागृहामध्ये असताना 1944-45 मध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि जवळपास पूर्ण लेखाजोखा त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरविण्यात आलेली आहे. दुसरी गोलमेज परिषद. चला कमेंट करा. दुसरी गोलमेज परिषद. मित्रांनो 3 गोलमेज परिषद झाले आपल्याकडे. 1927 ला सायमन कमिशनची निर्मिती करण्यात आली होती. पण सायमन कमिशन मध्ये भारताचा एकही सदस्य नव्हता. म्हणून सायमन कमिशनला गो बॅकचा नारा देण्यात आला. आणि 1927 ला काँग्रेसचं मद्रास अधिवेशन भरलं होतं. आणि या काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर एम अन्सारी होते. डॉक्टर एम अन्सारी होते. आणि यांच्या नेतृत्वाखाली ठराव पारित करण्यात आला की ह्या सायमन कमिशनला आपण पाठिंबा द्यायचा नाही. सायमन कमिशन 3 फेब्रुवारी 1928 ला भारतामध्ये पहिल्यांदा मुंबईला उतरलं. आणि मुंबईमध्ये याला काळे झेंडे दाखवण्यात आले सायमन कमिशनच्या कामाला. आणि सायमन कमिशनला गो बॅकचा नारा देण्यात आला. आणि हे सायमन कमिशन मुंबईमधून कुठे गेलं? लाहोरला गेलं. आणि लाहोरमध्ये नेतृत्व करत असताना लाला लजपतराय यांच्यावरती काय लाठीचार्ज झाला होता. आणि त्याच्यामध्ये लाला लजपतराय यांना म्हणजे प्रचंड मोठं मारहाण केल्यामुळे त्यांची तब्येत खालावली गेली. आणि 17 नोव्हेंबर 1928 ला लाला लजपतराय यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यामध्ये लाला लजपतरायांचं निधन झालं. सायमन कमिशनला प्रचंड विरोध भारतामध्ये जरी झाला असेल, सायमन कमिशन 1930 पर्यंत त्यांनी अभ्यास केलं. आणि 1930 ला त्यांनी त्यांचा अहवाल कुठं सादर केला?
तर ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जाऊन सादर केला आणि सायमन कमिशन वरती एकंदरीत चर्चा करण्यासाठी ज्या परिषद पार पडण्यात आलेल्या होत्या त्या परिषद म्हणजे कोणत्या आहेत तर त्या गोलमेज परिषद आहेत. आणि मित्रांनो ह्या 3 गोलमेज परिषद साधारणतः कधीपासून सुरू झाले तर पहिली जी गोलमेज परिषद आहे पहिली गोलमेज परिषद 17 सप्टेंबर 17 नोव्हेंबर 1930 ला पहिली गोलमेज परिषद पार पडली. त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद कधी आहे तर 1931 ते डिसेंबर 1932 मध्ये दुसरी 1931च किती बघा सप्टेंबर 1931 ते डिसेंबर 1931 पर्यंत दुसरी गोलमेज परिषद पार पडली. आणि तिसरी गोलमेज परिषद आहे ती पण 1932 ला तिसरी गोलमेज परिषद पार पडली. 30, 31 आणि 32 अशा 3 गोलमेज परिषद झालेल्या होत्या. पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. दुसऱ्या गोलमेज परिषदेला 5 मार्च 1931 च्या गांधी आयर्विन करारानुसार गांधीजी गेले होते. पण तिथं जो काही अस्पृश्यांचा किंवा अल्पसंख्याकाचा जो प्रश्न होता तो क्लिअर न झाल्यामुळे गांधीजी निघून आले. मग त्याच्यानंतर इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या बैठका पार पडलेल्या होत्या ते म्हणजे कोण होते इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड होते. कोण होते रॅमसे मॅकडोनाल्ड हे तत्कालीन पंतप्रधान होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या परिषदा पार पडल्या होत्या. आणि त्याच्यानंतर या पहिल्या परिषदेचे जे उद्घाटन आहे इंग्लंडचा तत्कालीन राजा पंचम जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली ह्या गोलमेज परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. म्हणजे हे कोण होते उद्घाटक होते आणि रॅमसे मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली या बैठका पार पडलेल्या होत्या. आणि या तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी नव्हतं. दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी गेले होते आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेवरती सुद्धा काँग्रेसने बहिष्कार टाकलेला होता. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर येतं 1930. महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? चला पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर महाराष्ट्रामध्ये बघा प्रार्थना समाजाचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलात तर याच्यामध्ये बघा प्रार्थना समाज इसवी सन 1867 मध्ये मध्ये मुंबईमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली जी एक नवीन संघटना स्थापन केली ती संघटना म्हणजे कोणती आहे प्रार्थना समाज आहे. आणि प्रार्थना समाजाची स्थापना म्हणजे संस्थापक कोण आहेत तर ते आत्माराम पांडुरंग तरखडकर. यामध्ये रानडे यांची भूमिका पण अत्यंत महत्वाची होती. प्रार्थना समाजाचं मूळ उद्देश काय होता तर एक ईश्वर एकच आहे हा जो विचार आहे ईश्वर एकच आहे हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रार्थना समाजाचं प्रचंड मोठं योगदान आहे. प्रार्थना समाज खऱ्या अर्थाने ब्राह्मो समाजाच्या विचारधारेमधून स्थापन झालेली एक संघटना आहे. कारण ब्राह्मो समाज 1828 ला राजाराम मोहन राय यांनी स्थापन केला 1828 ला. आणि 1833 ला राजाराम मोहन रायचं निधन झालं. मग नंतर या ब्राह्मो समाजाचं नेतृत्व देवेंद्रनाथ टागोरांकडे आलं. नंतर मग केशवचंद्र सेन आले आणि 1864 ला या ब्राह्मो समाजाचा प्रसार करण्यासाठी केशवचंद्र सेन मुंबईमध्ये भाषणाला आले होते आणि त्या भाषणाला प्रभावित होऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मो समाजाचा जो काही अपेक्षित विचार होता तो महाराष्ट्रामध्ये पेटवण्यासाठी
महाराष्ट्राच्या मध्ये जिवंत ठेवण्यासाठी याच विचारधारेमधून नवीन एक समाज आला आणि तो म्हणजे कोण आहे? प्रार्थना समाज. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 हे अगदी उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव कोणते होते? मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण एकाच प्रश्नाच्या माध्यमातून आपण डाटा महत्वाचा तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक कुठलीही बॅच आपण व्यवस्थित केली, ऑफलाईन करा, ऑनलाईन करा, कुठेही करा, पण जेव्हा आपण ते शिकतो ना, त्याच्यामध्ये 100% आपण शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपण ते 100% शिकत नाही, तोपर्यंत 100% नोकरी लागत नाही. हेही त्रिकालबाधी सत्य आहे. नोकरी ही 99.99% मेहनत करून भेटत नाही. 100%च लागतं. 100% दिलास 100% यश मिळणारच. बघा, आता वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल जर आपण माहिती पाहिली तर इसवी सन 1845 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. 1845 मध्ये त्यांचा जन्म सिरढोण या ठिकाणी झालेला आहे. सिरढोण म्हटल्यानंतर हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. रायगड जिल्ह्यामध्ये 1845 ला, आणि ते 1879 पासून खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या विरोधामध्ये लढायला सुरुवात केले. कारण 1879-80 मध्ये हे जेव्हा इंग्रजांकडे नोकरीला होते, तेव्हा त्यांच्या आईची तब्येत ठीक नव्हती आणि आईला दवाखान्यात दाखवून त्यांना भेटवण्यासाठी जेव्हा त्याने रजा मागितली, तेव्हा इंग्रजांनी त्यांना रजा मंजूर केली नाही. खूप उशिरा रजा केली त्यांनी मंजूर, आणि येईपर्यंत त्यांच्या आईचं निधन पण झालेलं होतं. तो प्रचंड राग यांच्या मनामध्ये होता आणि तिथून ते 1879 पासून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे त्यांनी रामोशी, मांग, महार या जो काही समाज होता, आदिवासी, ह्या सगळ्यांना एकत्रित करून दरोडे टाकून, दरोडे म्हणजे कोणावरती? जे प्रचंड श्रीमंत लोक आहेत, सावकार लोक, इंग्रज, यांना लुटण्याची पद्धत त्याने सुरुवात केली आणि लुटलेला पैसा समाजासाठी, गोरगरिबासाठी खर्च करण्याचं एक प्रचंड मोठं जे काही श्रेय आहे त्या काळामध्ये वासुदेव बळवंत फडके यांना जातं आणि यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिगुरु म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि हे वासुदेव बळवंत फडके इसवी सन 1879 मध्ये त्यांचा जो पहिला दरोडा आहे ना, पहिला दरोडा हा लोणी जवळील, पुण्यामध्ये लोणी गावाजवळील धामारी या ठिकाणी त्यांनी तो पहिला दरोडा टाकलेला होता, दौलतराव नाईक यांच्या मदतीने. दौलतराव नाईक यांच्या मदतीने. आणि वासुदेव बळवंत फडके हे स्वामी समर्थाचे प्रचंड मोठे भक्त होते. स्वामी समर्थाला ते भेटायला गेलेले पण होते. स्वामी समर्थांनी त्यांच्या हातातली तलवार काढून घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की बाबा हे काम करू नकोस. पण शेवटी वासुदेव बळवंत फडकेच्या मनामध्ये जो राग होता, जी फेकलेली तलवार होती, ती फेकलेली तलवार पुन्हा वासुदेव बळवंत फडक्यांनी हातात घेतली आणि आपला लढा त्यांनी सुरू केला. आणि म्हणूनच वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे दत्त महात्मे नावाचा ग्रंथ आहे. दत्त महात्मे. आणि हा ग्रंथ 7000 ओव्यांचा ग्रंथ आहे. किती? 7000 ओव्यांचा ग्रंथ आहे. आणि असेच एके दिवशी वासुदेव बळवंत फडके विजापूर मधील एका बौद्ध विहारामध्ये निवांत झोपलेले असताना त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या इंग्रजांनी कार्यवाही केली. जेव्हा त्यांना पकडण्यात आलं, वकील पत्र कोणीच चालवायला तयार नव्हतं, त्यावेळेला सार्वजनिक काका ज्यांना आपण ग वा जोशी म्हणतो, यांनी पहिल्यांदा त्यांचं वकील पत्र त्यांना दिलेलं होतं. वकिली केली त्यांनी. मात्र उच्च न्यायालयामध्ये जे काही नंतर वकिली केली, यांचा बचाव करण्यासाठी महादेव आपटे होते. कोण होते? महादेव चिमाजी आपटे होते. यांची उच्च न्यायालयामध्ये त्यांचं वकिली म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी यश आलं नाही आणि शेवटी त्यांना एडनच्या तुरुंगामध्ये यांना शिक्षा देण्यात आली. आणि तिथंच ते असताना एकदा पळून जाण्याचा पण प्रयत्न केलेला होता, पण त्याच्यामध्ये ते अपयशी ठरले. प्रचंड मोठी मारहाण, प्रचंड मोठा त्रास, या सगळ्या ह्याच्यामध्ये
वासुदेव बळवंत फडके हे आपल्याला 1883 मध्ये सोडून गेले आणि अशा पद्धतीनं जो तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय येतं सिरडोन पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती होती. तर छत्रपती शिवाजी महाराज बघा इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यामध्ये म्हणजे तालुका कोणता येतो जुन्नर येतो आणि जिल्हा कोणता येतो पुणे येतो. येथे त्यांचा जन्म झाला आणि 1645 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरावरती स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याची शपथ घेतली आणि 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पहिला किल्ला जिंकला स्वराज्याच्या शपथेच्या नंतर तो म्हणजे कोणता होता तोरणा किल्ला होता. आणि तोरणा किल्ला जिंकल्याच्या नंतर त्याचं नाव काय ठेवण्यात आलं प्रचंडगड असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि याच वर्षी या प्रचंडगडाच्या शेजारी जो मुरुंब देवाचा डोंगर होता मुरुंब देवाचा डोंगर त्याच डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची निर्मिती केली आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. कोणती राजगड. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी म्हणून ज्याला इसवी सन 1671-72 मध्ये दुसरी राजधानी म्हणून ज्याला मान्यता दिली ते म्हणजे कोण आहे रायगड. रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी आहे आणि रायगडावरतीच शिवाजी महाराजांची समाधी आहे. ती समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार केलं आणि रायगडवरतीच 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा पार पडलेला होता. दुसरी राजधानी विचारलेला आहे म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे इतिहासात काळा कायदा असा उल्लेख कोणत्या कायद्याचा केला जातो. त्यामध्ये बघा रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे ना तो 1773 चा आहे आणि हे काळा कायदा ह्याच्याशी ह्याचा काहीच संबंध नाही. पिट्स इंडिया ऍक्ट 1784 चा आहे. ओके हा पण पर्याय कटतो. भारत प्रशासन कायदा 1935 चा आहे. म्हणजे हे तिन्ही पर्याय कटतात. उरला कोणता रोलेट कायदा. हा रोलेट कायदा 1918 ला आला आणि रोलेट कायदा म्हणजे एकंदरीत दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जी काही परिस्थिती भारतामध्ये उद्भवलेली होती ती परिस्थिती दाबून टाकण्यासाठी सर सिडनेहॅम रोलेट यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमण्यात आली आणि त्याच्यात 2 कायदे पारित करण्यात आले होते. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं बघा विना चौकशी भारतीयांची विना चौकशी जर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कोणी आवाज उठवला तर विना चौकशी डायरेक्ट तुरुंगामध्ये डांबण्याचा अधिकार या कायद्याने भेटलेला होता. आणि म्हणूनच या कायद्याला गांधीजीने काळा कायदा असं संबोधलेलं होतं. आणि गांधीजी हा कायदा मोडून काढण्यासाठी रोलेट सत्याग्रह 1918 मध्ये सुरू केलेला होता. पण रोलेट सत्याग्रहामध्ये त्या गांधीजींच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं यश काही भेटलेलं नव्हतं. प्रचंड मोठं नुकसान पण झालेलं होतं. त्याच वेळे गांधीजी असं म्हणतात माझ्या आयुष्यातील हिमालया एवढी चूक म्हणजे रोलेट सत्याग्रह हे विधान महात्मा गांधीजींचं आहे. मित्रांनो हा जो रोलेट सत्याग्रह आहे म्हणजेच कोणता कायदा आहे काळा कायदा आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर शीख धर्माचे शेवटचे गुरु खालीलपैकी कोण होते. मित्रांनो याच्यामध्ये आहे ना गुरु अर्जुन देव हे शीख धर्माचे 5वे गुरु आहेत. त्याच्यानंतर तेज बहादूर हे शीख धर्माचे 9वे गुरु आहेत. गुरु गोविंद सिंग शेवटचे आणि 10वे गुरु आहेत. यांची समाधी नांदेडमध्ये आहे गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध आहे. ओके आणि गुरु ग्रंथ साहिबा नावाचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये संत नामदेवाचे काही वचने आपल्याला पाहायला मिळतात. बरेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आणि गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. शीख धर्माचे संस्थापक आणि ते पहिले गुरु म्हणून ओळखले जातात. पहिले गुरु. तुम्हाला कोणते विचारले शेवटचे गुरु कोण
तर यातलं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4 गुरु गोविंद सिंग हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न, मिठावर लावलेल्या कराच्या निषेधार्थ ही चळवळ सुरू करण्यात आलेली होती. चलेजाव चळवळ 1942 ची आहे. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग 1930 चा आहे. वैयक्तिक सत्याग्रह 1940 चा आहे. आणि वैयक्तिक सत्याग्रह दुसऱ्या महायुद्धामध्ये जी परिस्थिती उद्भवली होती ना, त्यावेळेला वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्यात आला होता आणि वैयक्तिक सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजीने प्रचंड मोठं जाळं उभं केलेलं होतं. मग त्याच्यानंतर हळूहळू ते भूमिगत चळवळ सुरू झाली. त्याच्यानंतर मग आपली चले जाव चळवळ आहे. याच्यामध्ये मिठावर कर लावलेला म्हणजेच कोणती चळवळ आहे? सविनय कायदेभंग चळवळ आहे. सविनय म्हणजे सविनयाने कायदे मोडून काढणे. कारण ब्रिटिशांनी मिठावर सुद्धा कर लावलेला होता आणि मिठाचा कर 50 पैशाने काहीतरी तो वाढवण्यात आलेला होता आणि निसर्गाच्या सानिध्यामधून नॅचरली तयार होणारं मीठ त्याच्यावरती पण तुम्ही कर लावता का? हा प्रचंड मोठा राग गांधीजींच्या मनामध्ये होता. मग गांधीजी साबरमतीवरून कुणीकडे निघाले? दांडीला निघाले. साबरमती ते दांडी आणि त्यांनी तिथं त्या ठिकाणी 12 मार्च 1930 ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला. 78 अनुयायी होते. किती? 78 अनुयायी होते आणि त्याच्यानंतर हा लढा यशस्वी ठरला आणि मिठाच्या संबंधित असल्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? सविनय कायदेभंग पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मित्रांनो 1883 मध्ये यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ 1883 मध्ये लिहिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. 1966 या वर्षी पाकिस्तानशी केलेल्या ताशकंद करारात खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा समावेश होता? तर मित्रांनो 1965 ला पाकिस्तानने काश्मीर वरती आक्रमण केलं होतं आणि पाकिस्तानने जे ऑपरेशन राबवलेलं होतं ना, ऑपरेशन जिब्राल्टर नावाचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन जिब्राल्टर 1965 ला पाकिस्तानने काश्मीर ताब्यात घेण्यासाठी ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केलं आणि भारताने प्रचंड मोठ्या ताकदीने पाकिस्तानला म्हणजे तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला आणि जसंही पाकिस्तानला वाटलं आपण हारतो या युद्धामध्ये, लगेच पाकिस्तानने अनेक देशांना मध्यस्थी करून चीन मधील ताशकंद या ठिकाणी जागतिक लेवलवरती एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान म्हणून उपस्थित होते आणि पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आयूब खान होते आणि यांच्यामध्ये समेट झाला. ताशकंद करार म्हणजे 9 कलमी कार्यक्रम होता आणि ह्या 9 कलमी कार्यक्रमावरती भारताकडून पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांची सही आहे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आयूब खान यांची सही आहे. हा 10 कलमी कार्यक्रम 10 जानेवारी 1966 ला पार पडला आणि अशा पद्धतीनं जागतिक लेवलवरती हा ताशकंद करार प्रसिद्ध आहे आणि अगदी दुसऱ्याच दिवशी लाल बहादूर शास्त्री यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? मी आत्ताच तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, रामसे मॅकडोनाल्ड हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर 1757 ला झालेल्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? प्लासीचं युद्ध म्हणजे 23 जून 1757 ला झालेला संघर्ष आहे आणि यामध्ये बंगालचा नवाब कोण होता? तर बंगालचा नवाब होता सिराज उद्दौला. कोण होता? सिराज उद्दौला होता आणि याच्या सरसेनापती म्हणजे कोण होता? मीर जाफर होता. पण मीर जाफर इकडे इंग्रजांचे अधिकारी कोण होते? रॉबर्ट क्लाइव्ह होते.
यांनी या मीर जाफरला मॅनेज केल्यामुळं प्लासीच्या युद्धामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला आणि प्लासीच्या युद्धाने इंग्रजांनी भारताच्या राजकारणामध्ये पाय ठेवला आणि 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारच्या युद्धाने त्यांचा तो राजकारणातला पाय अतिशय मजबूत बनला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं सिराज उद्दौला. सिराज उद्दौला चे आजोबा म्हणजे अली वर्दी खान आणि अली वर्दी खानने सरफराज खानची हत्या केली होती. सरफराज खान म्हणजे बंगालचा जो पहिला नवाब होता ना, बंगालचा पहिला नवाब, त्याच्या जावयाचा मुलाला ह्या अली वर्दी खानने मारलेलं होतं आणि अली वर्दी खानच्या निधनाच्या नंतर सिराज उद्दौला आणि सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर आणि ह्याच्यामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झालेला होता. चला पुढचा प्रश्न आहे. 1917 साली इतिहासामध्ये प्रसिद्ध असणारा ऑगस्ट घोषणा कोणी केलेली होती? तर लॉर्ड आपले तत्कालीन भारत मंत्री मॉन्टेग्यू यांची ती घोषणा आहे. आणि कधीची आहे? 1917 ची आहे. त्याला भारताच्या इतिहासातला मॅग्ना कार्टा म्हणून त्याला ओळखलं जातं. मॅग्ना कार्टा या 1917च्या ऑगस्ट घोषणेनुसार आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच इंग्रजांनी मान्य केलं की भारताला आम्ही काय करू, घटनात्मक सुधारणा देऊ हे या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. एवढंच नव्हे, भारतीय लोकांना आम्ही प्रशासनामध्ये सामावून घेऊ असं पण ब्रिटिशांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि एक प्रकारे सहकारिता भारतीयाच्या संबंधामध्ये, भारतीयांच्या विकासामध्ये पहिल्यांदाच ब्रिटिशांकडून मान्य केलं जात आहे आणि ती घोषणा म्हणजे ऑगस्ट घोषणा आहे. मॉन्टेग्यू यांनी ती घोषणा केलेली होती 1917 ला. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 1. आणि मित्रांनो, आपला जो शेवटचा प्रश्न आहे, इतिहासात लाल बाल पाल, लाल म्हणजे लाला लजपत राय, पाल म्हणजे लोकमान्य टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. चंद्रपाल. आणि बिपिन चंद्र पाल यांच्यावरती नेहमी एक प्रश्न येतो. 1906 ला त्यांनी वंदे मातरम नावाचं वर्तमानपत्र सुरुवात केलेलं होतं. नंतर त्याचं संपादक म्हणून अरविंद घोष यांनी काही दिवस त्याचं काम केलेलं आहे. अरविंद घोष. म्हणून लाल बाल पाल, बाल पैकी कोण आहेत? तर ते बिपिन चंद्र पाल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेन, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, लिंक जर आवडलं तर शेअर करा. मित्रांनो, आपली जीएस ची फक्त आणि फक्त जीएस, इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, समाज सुधारक, त्याच्यानंतर विज्ञान, अशा सगळ्या विषयांची एक बॅच आपण लॉन्च करतोय. नक्कीच लवकरात लवकर ती बॅच लॉन्च केली जाईल. कमी पैशामध्ये, सुरुवातीला खूप कमी ऑफर मध्ये तुम्हाला ती बॅच परचेस करता येईल. मित्रांनो, नक्कीच पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, नक्कीच व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि अधिक माहितीसाठी आपला नंबर आहे, खाली दिसतो तुम्हाला, 8983237025. GK एक्सप्रेस हे आपलं युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला, शिकायला मिळतील. नक्कीच जर तुम्हाला बॅच बद्दल इन्क्वायरी करायची असेल किंवा कुठलीही समस्या असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. आणि तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही व्हिडिओ पाहिलात, त्याच्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. पुन्हा असाच नवीन व्हिडिओ घेऊया. तोपर्यंत भेट आपली पुढच्या व्हिडिओमध्ये होईल. ओके.